नमस्कार, वैशालीज रेसिपीमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला पौष्टिक असा बीटाचा हलवा दाखवत आहे। तर त्यासाठी मी इथे 2 मोठे बीट किसून घेतलेले ते आपल्याला पॅनमध्ये टाकून घ्यायचे आणि 5 मिनिटांसाठी ते आपल्याला छान असे परतून घ्यायचे। यातच मी आता गीर गाईचं गावरान असं तूप टाकून घेणार आहे। मस्त असं हे तूप टेस्टला लागतं। आता 2 ते 3 टेबलस्पून एवढं तूप आपण यात टाकून घ्यायचं आणि 5 मिनिटांसाठी आपल्याला हे जे बीट आहे ते तुपावर परतून घ्यायचे। बीट हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम असतं। तुम्हाला जर हाय ब्लड प्रेशरचा आजार असेल तर आपला ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवण्यासाठी बीट मदत करतं। त्याचबरोबर हिमोग्लोबिनचं प्रमाणही यात भरपूर असतं। तुमचं डायजेशन सुधारण्यासही बीट मदत करतं। तर बीटाचं सेवन आपण नक्की करायला हवं। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। गाजर आणि आपण दुधीचा हलवा तर नेहमीच करतो, तुम्ही हा हलवाही एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आता हे तुपावर छान असं परतून झालेलं आहे। यातच मी आता अर्धा लिटर एवढं दूध टाकून घेणार आहे आणि ह्या दुधामध्ये आपल्याला हे बीट चांगलं मऊसूत होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। चवीपुरतं आपल्याला यात थोडंसं मीठही टाकून घ्यायचं आहे। आता हे दूध आपण व्यवस्थित बीटामध्ये मिक्स करून घेऊयात। यातच मी आता 1 छोटी वाटी साखर टाकून घेणार आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर टाकून घेऊ शकतात, तुम्हाला जितकं गोड हवं असेल तितकं। आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ही रेसिपी खूप छान बनते आणि मुलं तर अतिशय आवडीनं हा जो हलवा आहे तो खातात। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता ही साखर आपल्याला व्यवस्थित यात मिक्स करायची आहे आणि आपल्याला हे जे साखरेचं आणि जे बीटाचं पाणी सुटलेलं आहे ते पूर्ण आटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। साधारण एक 10 मिनिटांसाठी आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। याचा जो कलर आहे तो पूर्णतः चेंज होतो। यातच मी आता थोडंसं चवीपुरतं मीठही टाकून घेणार आहे। मिठाने कुठल्याही गोड पदार्थाची चव आणखीनच वाढते। मस्त असा बीटाचा कलर इथे रिलीज झालेला आहे, तुम्ही ते बघू शकतात। व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊयात आणि याच्यावर आता आपल्याला झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी यातलं संपूर्ण पाणी जे आहे ते आटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। तर आता यावर मी झाकण ठेवून याला 10 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहे। 10 मिनिटांनंतर तुम्ही ते बघू शकतात, यातलं संपूर्ण जे पाणी आहे ते आटलेलं आहे। आता यात आपण थोडीशी वेलची पूड टाकून घ्यायची आहे आणि काही ड्रायफ्रूट्स टाकून इथे आपला बीटाचा मस्त असा हलवा इथे बनवून तयार आहे। रेसिपी नक्की ट्राय करा। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझा चॅनलही सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायलाही विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।